हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी उमा आणि उमा होम लॅबमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. या ठिकाणी आपण एक छान अशी पौष्टिक भाजी करणार आहोत की जी मॅगीसारखी दिसते, चवीला अतिशय उत्कृष्ट होते. तुम्ही नक्की एकदा करून बघा. काही जणांनी ओळखलं देखील असेल, ही आहे कुरडयांची भाजी. तर व्ह्यूअर्स, तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या मला नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओज तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कळवा. तर बघा, या ठिकाणी ही आपण पौष्टिक भाजी करत आहोत. कधी कधी भाजीला काही नसतं किंवा अचानक असं वाटतं काहीतरी वेगळं खावं, आणि ही भाजी खरंच खूप सुंदर लागते. अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही भाजी आहे. तर मी ह्या कुरड्यांचा चुरा घेतलेला आहे. अख्ख्या कुरड्या असतील तरी त्या तुम्ही मोडून घेऊ शकता. ही भाजी पौष्टिक का म्हणते, कारण ही गव्हाच्या चिकापासून बनवलेली भाजी आहे. त्यामुळे खरंच ही खूप पौष्टिक असते. मुलांना तुम्ही रोल करून द्या तरी देखील त्यांना आवडेल. अगदी मॅगी नुसती खायला सुद्धा छान लागते. इथे बघा, मी गरम पाणी घेतले आणि साधारण 4 वाट्या मी कुरड्यांचा चुरा घेतलेला आहे. तर हा चुरा जो आहे तो स्वच्छ निवडून घेतल्याच्या नंतर मी ह्या गरम पाण्यामध्ये टाकून घेत आहे. एक 10 मिनटं ते 12 मिनटं याच्यात ठेवून द्यायचं आहे आपल्याला चुरा हा, म्हणजे तो चांगला भिजतो. इथं मी कांदा चिरून घेतलेला आहे. 3-4 मध्यम आकाराचे कांदे मी चिरून घेतलेले आहेत. तेल गरम केलेलं आहे कढईमध्ये, त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे. कांदा थोडा आपल्याला जास्त वापरायचा तर छान लागतो. आणि टोमॅटोसुद्धा असेल तुमच्याकडे तर तेही सुद्धा तुम्ही थोडंसं टाकू शकता. याला लसूण खोबऱ्याची सुद्धा काही गरज नसते. तर बघा, ते सगळं तडतडल्यानंतर मी या ठिकाणी कांदा आणि छोटंसं एक टोमॅटो होतं ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे मी चांगलं भाजून घेणार आहे. चांगलं म्हणजे खूप नाही आपल्याला कांदा लाल करायचा, मध्यमच करायचा आहे. कारण तो थोडासा असा कच्चा असेल ना, तो करकरीत असा छान लागतो जेव्हा दाताखाली येतो तेव्हा ह्या भाजीमध्ये. त्यामुळे पूर्ण आपल्याला तो शिजवायचा नाही आहे. एक साधारण 70% वगैरे असं शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मीठ बेतानच टाकायचे, कारण ऑलरेडी कुरडईमध्ये मीठ असतं, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता हे चांगलं म्हणजे भाजायचं आहे. भाजी ही झटपट होते, फार वेळ लागत नाही. एक 10 ते 12 मिनटं आपण भिजत घातलं सुरुवातीला की बाकीचं कांदा चिरणं वगैरे ह्या प्रिपरेशनमध्ये त्या गोष्टी भिजून जातात. मग चांगल्या आपल्याला त्या व्यवस्थित एका गाळणीमध्ये निथळून घ्यायच्या आहे. त्यातील पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. इथे बघा, मी चवीनुसार चटणी टाकलेली आहे. मी इथे 2.5 चमचे चटणी टाकलेली आहे. तुमचं तिखट कसं आहे त्या हिशोबानं तुम्हाला तिखट टाकून घ्यायचं आहे. ही घरगुती काळा मसाला आहे. आता हळदही टाकली आहे थोडीशी मी. तर बघा, हे मी असं सगळं एका चाळणीमध्ये यातील पाणी निथळून घेतलं. आता तुमच्या लक्षातही येईल की हे कसं छान भिजलेलं आहे. आणि हा चुरा याच्यामध्ये आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. पाणी वगैरे एक्स्ट्रा टाकू नका, नाहीतर मग हे असं चिकट भातासारखं होईल आणि मग ते खायला बरोबर नाही लागणार आणि सुट्टी भाजी होणार नाही. असा सुट्टापणा त्याच्यामध्ये येण्यासाठी तुम्ही पाणी वरून टाकू नका शक्यतो, असं मी सजेस्ट करेन. चांगलं भिजू देऊ दे त्याला. म्हणूनच गरम किंवा थोडंसं कोमटपेक्षा एक्स्ट्रा पाण्यामध्ये तुम्हाला ते भिजून घ्यायचं आहे. तर आता 1-2 वाफ याला काढून घ्यायची आहे आणि झाली भाजी. अशा पद्धतीने ही सोपी भाजी आहे. कधी काही करायला नसेल आणि वेगळं खावंसं वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीची भाजी घरी करू शकता. मुलांना डब्याला पण देऊ शकता, नुसती पण खायला देऊ शकता. रोलसुद्धा याचा खूप छान लागतो. कोथिंबीर टाकून घ्या वरून. दिसते ना मॅगीसारखी, त्यामुळे मुलांनाही नक्की आवडेल. आणि आपण एक काहीतरी पौष्टिक ऑप्शन त्यांच्यासमोर आणू असं मला वाटतं. भाकरीसोबतसुद्धा ही भाजी खूप छान लागते. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि एवढ्या वेळात तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. परत भेटूया अशा एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बघा, ही भाजी छान झालेली आहे. मी 1-2 वाफ काढून घेतलेल्या आहेत 2-4 मिनटाच्या. आणि आता ही सर्व करायची आहे. बाय बाय.